राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं मान तालुक्यातील बिदाल येथील राजे उमाजी नाईक समाजाने एक मोठा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणता उपक्रम राबवणार आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी आज आपल्या मानदेश भूषण समवेत आहेत ते बिदाल मधील राजे उमाजी नाईक समाजाचे. नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आज 7 सप्टेंबर आहे आणि 7 सप्टेंबर रोजी राजे उमाजी नाईक यांची जयंती आहे. खर तर महाराष्ट्रभर राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केलेले जातात. आज राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मान तालुक्यातील बिदाल या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला राजे उमाजी नाईक परिवारातील कार्यकर्ते या जयंतीच्या निमित्तानं आले. आपण त्यांच्या सोबत आहोत. खर तर बिदाल गावचं एक वेगळं पण आहे की वेगवेगळे उपक्रम राबवणारे, वेगवेगळे प्रयोग करणारे हे गाव आहे. शेतीच्या संदर्भात असो किंवा अन्य असे या बिदाल गावामध्ये आज राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी केली जात आहे. खर तर जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पण त्यांनी आयोजित केलेले आहेत. पण या वर्षापासून त्यांचा वेगळा उपक्रम आहे. खरोखर कोणता उपक्रम आहे आणि तो उपक्रम सर्वत्र सर्वांना प्रेरणा देणारा, आदर्श देणारा ठरणार आहे. तर कोणता उपक्रम यावर्षी बिदाल राजे उमाजी नाईक परिवाराने घेतलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. राजेंद्र शहाजी जाधव. बर, तुमचं नाव सांगा. ईश्वरा सतीश मदने. तुमचं नाव सांगा. विशाल मदने. काय करता? काय बिदाल नगरीचे. चांगली गोष्ट आहे. तुमचं नाव सांगा. अमोल लालासो मदने. व्यवसाय काय वगैरे? कांदा व्यवसाय. तुमचं नाव सांगा. माझं नाव संदीप रत्नाकर जाधव. मी प्राथमिक शिक्षक आहे आणि एका प्राथमिक शिक्षक संघटनेचा माजी तालुका अध्यक्ष आहे. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. अमित आनंदराव मदने. तुमचं नाव सांग. प्रसाद आशीर्वाद. आता तुझं नाव सांग. बर. खर तर आपण मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जे आज जयंतीच्या निमित्ताने जे कार्यकर्ते आहेत, काही तरुण आहेत, काही नोकरी करतायत, आपल्या बिदाल नगरचे उपसरपंच आहेत, त्यांचा परिचय करून घेतलेला आहे. खर तर कोणता उपक्रम राबवलेला आहे या संदर्भात आपण थेट सर तुमचं आज या जयंतीच्या निमित्तानं कोणता उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे की जे सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे? या ठिकाणी उपक्रमापूर्वी आपले 1-2 मिनिटं मी घेतो. आद्य क्रांतीवर राजे उमाजी नाईक यांच्याविषयी 2 शब्द मी आपल्याशी बोलतो, आपल्या परवानगीने बोलतो की आद्य क्रांतीवर राजे उमाजी नाईक हे एका समाजापुरतं मर्यादित असलेलं व्यक्तिमत्व नाही. आद्य क्रांतीवर राजे उमाजी नाईक हे अखंड भारताचं एक दैवत आहे. हे दैवत असं आहे की जर या अधिकाऱ्यांनी मॅकिंटॉश या अधिकाऱ्यांनी उमाजी नाईकांना कैद केलं होतं, त्या अधिकाऱ्यांनी जवळजवळ इंग्रज अधिकारी म्हणजे दुश्मनही त्यांचा महिनाभर त्यांचं हे घेत होता. म्हणजे त्याच्या डायरीमध्ये त्यांनी ते उल्लेख केलेला असा की त्यांची मुलाखत घेत होता. एवढं मोठं हे व्यक्तिमत्व होतं आणि अखंड हिंदुस्थानाचा जाहीरनामा मांडणारा एकमेव क्रांतिकारक, आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक होते. त्याच्याविषयी आपल्या सर्वांना ज्ञात असलं पाहिजे, त्याच्याविषयी माहिती असली पाहिजे. आणि या ठिकाणी आज प्रत्येक गावागावात आपल्याला पुतळे उभारलेले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, त्याच्यानंतर राजे उमाजी नाईक असतील, हे पुतळे उभारले जातात. पण त्या पुतळ्यांची देखभाल मात्र करताना कुठे फार काय आपल्याला पाहायला मिळत नाही. या ठिकाणी हा अतिशय स्तुत्य उपक्रम आणि सुंदर उपक्रम या बिदाल गावामध्ये घेतलेला आहे. या वर्षीपासून त्यांनी चालू केलेला आहे. खरोखर या सर्व मंडळींना धन्यवाद दिलं पाहिजे. ते पुतळे उभारले जातात पण पुतळ्यांची देखभाल आणि त्याची पूजा अर्चा ही केली जात नाही, आपल्याकडून सेवा केली जात नाही. ती सेवा जर आपल्याकडून केली गेली तर त्याच्याकडून जी प्रेरणा पुढच्या पिढीला मिळायला पाहिजे, या परिसरातून किंवा या पुढील काळातून निश्चितपणाने प्रेरणा मिळत जाईल. उमाजी नाईकांचं एक अधिक माहिती आपल्याला सांगू इच्छितो. उमाजी नाईक हे कुठल्याही व्यसनाच्या आहारी नव्हते. त्या अधिकाऱ्याने लिहून ठेवलेली माहिती अशी होती त्याच्यामध्ये की जर पितोरी झाली नसती तर प्रति शिवाजी किंवा दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे इथे उभे राहिले असते. हे इंग्रज अधिकाऱ्याचं ते त्यावेळेचं वक्तव्य आहे. म्हणजे एवढं मोठं हे व्यक्तिमत्व होतं
त्याच्यापासून प्रेरणा आपण सर्व समाजाने घेतली पाहिजे आणि सर्व समाजाने कुठलाही एक व्यक्तिमत्व असतील की लहान व्यक्तिमत्व आहेत की एका समाजापुरती मर्यादित ठेवता कामा नये की त्यातला सर्व समाजापर्यंत तो इतिहास आपण पोहोचवला पाहिजे आणि तो प्रत्येक समाजाने त्या विषयी थोडासा अभ्यास करून आपण नंतर त्याच्याविषयी माहिती घेतली पाहिजे किंवा वक्तव्य केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलू इच्छितो. धन्यवाद सर. तुम्ही खरं तर सांगितलं, पण काय उपक्रम आहेत त्या संदर्भानं मी आज राजे उमाजी नाईक यांचा जीवन प्रवास सांगितलेला आहे, पण नक्की उपक्रम काय आहे म्हणजे तुम्ही मगाशी सांगत होता ते. या ठिकाणी उपक्रम यांनी असंच चालू केलेला आहे की दरवर्षी प्रमाणे जशी जयंती साजरी केली जाते त्या या जयंतीच्या अनुषंगाने आजपासून होणाऱ्या जयंतीच्या संदर्भाने इथून पुढे दररोज पुष्पहार अर्पण करणार आहेत आणि शिवाय दररोज या ठिकाणी पूजा आपण जसं आपण ग्रामदैवत गावात असतात त्यांची देवपूजा केली जाते दररोज, त्याच पद्धतीने या वर्षापासून कंटिन्यू करण्याचा मानस आहे. बरोबर, म्हणजे असं वेगळं पण आज आपल्या बिदालकरांच्या निमित्तानं पाहावयास मिळत आहे. धन्यवाद. काय सांगताल या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आज? आवाज जरा मोठा. उमाजी नाईकांच्या जयंती निमित्त आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या जयंती सोहळ्यास सामोरे जाणार आहोत. दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी नेहमीप्रमाणे जसं कार्यक्रम करतो तसे ज्योत आणून प्रतिमेचे पूजन करून त्या ज्योतीची मिरवणूक काढतो. गावातून पारंपरिक पद्धतीने नृत्य काय कार्यक्रम असतात ते करतो. आणि या वर्षी आम्ही असा निश्चय घेतलेला आहे की सरांनी आता सांगितलं त्या पद्धतीने आम्ही पुण्यतिथी असो किंवा जयंती असो त्याच दिवशी पुष्पहार घालून त्या प्रतिमेची पूजा करतो. पण इथून पुढे आम्ही असा मार्ग घेतलेला आहे की दररोज या जसं आपण देवाची पूजा करतो तशी या प्रतिमेची पूजा करायची, देव म्हणून या प्रतिमेची पूजा करायची आणि तिचा पुष्पहार घालून पूजा अर्चा करायची दररोज, असा मानस आम्ही केलेला आहे. धन्यवाद. चांगल्या क्रमाची माहिती दिली. विशालजी, तुम्ही उपसरपंच आहात, जयंतीच्या निमित्तानं काय सांगताल या निमित्तानं? जयंती नेहमीप्रमाणे आहे, सकाळी प्रतिमेची पूजा, म्हणजे काय कार्यक्रम आहे? आणि संध्याकाळी 7 नंतर 10 वाजेपर्यंत मिरवणुकीचा कार्यक्रम होणार. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता दररोज प्रतिमेची पूजा केली जाईल. नवीन उपक्रम करायचं वर्षभर दररोज या मूर्तीला हार घातला जाणार, नवीन उपक्रम केला. धन्यवाद. आज तू पण काय सांगशील या निमित्तानं? उमाजी नाईकांनी आम्हाला समाजामध्ये नवीन ओळख निर्माण करून दिली. आमच्या समाजासाठी शिवाजी महाराजांसारखेच ते पण एक महाराजांचा दर्जा आहे. त्यांचे मोठ्या मुलींचे जो उपक्रम राबवला तो आम्ही तरुण पिढी पुढे राबवू. धन्यवाद. खरं तर तरुण पिढीने ती जबाबदारी घेतलेली आहे. तुला काय सांगता येईल का या निमित्तानं? आम्ही हा उपक्रम पुढे चालू राहू, वर्षभर नाही तर कायम हा उपक्रम पुढे नेत. धन्यवाद.